या इकडे इकडे या इकडे या स्वरा. जा. अगं आली तो. स्वराकडे बघ. कुठं चाललोय आपण सांग. माझ्या बर्थडेची शॉपिंग करायला. मम्मा हाय कर हाय कर. आम्ही आता चाललो होतो स्वराच्या शॉपिंगसाठी. स्वरा आणि सईच्या दोघींच्या शॉपिंगसाठी चाललो होतो, कारण की यावर्षी आम्ही बड्डे आमच्या इथंच साजरे करणार आहे. गावी वगैरे काही जाणार नाही. त्यामुळे थोडीशी शॉपिंग करून घ्यायची होती आणि आम्ही कुठे शॉपिंग करतो ते बघायला विसरू नये. मॉल मॉल मायनी लावली आपण. मायनीमध्ये आम्ही आता आलो होतो. गाडी एका साईडला पार्क केली आणि आम्ही चाललो होतो आता शॉपिंग करण्यासाठी. मायनीमध्ये बाबर टेक्स्टाईल मार्केट आहे. ते खूप मोठं दुकान आहे. तिथंच आम्ही इकडे आल्यापासून तर आम्ही तिथंच कंटिन्यू शॉपिंग करतो. तिथली कपड्यांची क्वालिटी आणि खूप छान आहे. खरं का घालून बघते का बघा चला. चला काढा. चल सई. शोडा चल मग पप्पाकडे जावे. चल ड्रेस घेतला. तिला घालून बघा. नाडी बांधा की मग. तुला बसत ना बघू. छान आहे का सई. छान
ओके आम्ही दोघं मिळून सेल्फी घेणार पप्पा. मम्मा, पप्पा आता चाल पिझ्झा खायला. सॉरी मम्मी. ते पप्पाला सांगा छान आहे मी घेतलंय. अगं तिकडे दीदीला भावली घ्यायला लागली ती. हिरवळा बघा काय करतो. मी घेतलं साठलं बघ. मग काय नाही तेच ग काय ग मम्मा तिकडं खायची त्यामुळे तू शॉपिंग करून खूपच दमल्या होत्या म्हणून यांच्यासाठी अगोदर ज्यूस घेतला आणि पिझ्झा आणि फ्रेंच फ्रायची ऑर्डर दिली. आम्ही आलो पिझ्झा घ्यायला. काय कर मग दीदी हाय काय करणार आहे. सकाळी येताना साक्षी खूप सगळ्या भाज्या घेऊन आली होती आणि त्यामध्ये आळूची पानंसुद्धा आणली होती. मग भाज्या न करता पहिल्यांदा आळूची वडी करून घेतली. आळूची वडी अशी कुरकुरीत टेस्टी झाली म्हणजे खावं वाटतं. दिवसभर दमलेलो होतो त्यामुळे असं टेस्टी काहीतरी खायची इच्छा झाली होती. तेव्हा आज मी आळूच्या पानांची वडी केली होती. हाय दोस्त मी काम करते. मी पोळ्या करते असं म्हणते होय. असं म्हणते होय गे. हॅपी होली दोस्तो. हळू हळू हां हां हॅपी होली दोस्तो. सईने रंगपंचमी खेळून पूर्ण पावडरीचा डब्बा संपवला होता. जेवढा पप्पाला लावल तेवढा कमीच होता तिला. पप्पाला काय अख्ख्या फरशीवर सुद्धा तिने हॅपी होली करत तिनं डब्बा सांडून घेतला होता. नंतर एक पार्सल आलं होतं ज्यात मी बाटल्या मागवल्या होत्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणि या खूप छान प्रोडक्ट आलं होतं. खूप छान बाटल्या होत्या मला प्रचंड आवडल्या. खाली पडलं वाटतं लाव. काय गेलं काय बोल किती. बड्डेच्या दिवशी सकाळी खूपच लवकर तयार झाली होती आणि आज ग्रहण असल्यामुळे आम्ही दुपारीच बड्डे साजरा केला होता. गावाहून सगळी फॅमिली आली होती. पहिल्यांदा त्याला औक्षण करून घेतलं. सर्वांनी तिला खूप सारे आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या. तिच्या थोड्याशा मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या. आज चंद्रग्रहण पण होतं त्यामुळं शाळेला सुट्ट्या होत्या. नाहीतर तिचा केक आज शाळेत कट करायचा होता पण सुट्टी असल्यामुळे काय आम्ही तिला शाळेत घेऊन गेलो नाही. आणि आजचा हा 3 दिवसाचा व्हिडिओ स्वराच्या बड्डेपासून ते स्वराच्या शॉपिंगपर्यंतचा व्हिडिओ आहे तो संपला.